हिरे प्रमाणीकरण क्षेत्रातील प्रतिष्ठित ब्रिटिश कंपनी SGL लॅब्सच्या वतीने पुण्यात हिरे आणि दागिन्यांबाबतच्या शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डाझलवर्थ डायमंड्स नावाचा हा 14वा कार्यक्रम असून या वार्षिक कार्यक्रमाचा उद्देश $85 अब्ज रत्ने आणि दागिने उद्योगाचा आधारस्तंभ असलेल्या रिटेल विक्री संघांना शिक्षित करणे हे आहे. डाझलवर्थ डायमंड्स हा एक शैक्षणिक उपक्रम असून जो उद्योगातील रिटेल विक्री संघांची महत्त्वपूर्ण भूमिका ओळखतो. रिटेल विक्री कार्यक्रमांचे समर्पण आणि कौशल्य यामुळे रत्न आणि दागिने उद्योग $85 अब्ज पर्यंत वाढला आहे. त्यांना सतत शिक्षित करणे आणि त्यांचे यश साजरे करणे महत्त्वाचे आहे, असे SGL लॅब्सचे व्यवसाय विकास संचालक जिगर वोरा यांनी यावेळी सांगितले. डाझलवर्थ डायमंड्स या पूर्ण दिवसाच्या कार्यक्रमातील सकाळच्या सत्राचे उद्घाटन PNG ज्वेलर्सचे श्री सौरभ गाडगीळ यांच्या हस्ते झाले. संध्याकाळी पुण्यातील प्रतिष्ठित ज्वेलर्सचा सहभाग असलेली 2 चर्चासत्रे झाली. या कार्यक्रमात फतेहचंद रांका प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या चर्चासत्रात नेहा लागूबंधू मोतीवाले, शनिका राठोड ज्वेलर्स, शीतल रांका ज्वेलर्स, जिगर वोरा, SGL लॅब्स, अनूप लुनानी, सॉलिटोरिया, वस्तुपाल रांका ज्वेलर्स आणि तनय राठोड ज्वेलर्स यांच्या प्रमुखांचा समावेश होता. आणि आज पुणे शहरातनं आजच्या या कार्यक्रमाला जे पॅनलिस्ट, ऑल दी सनलिस्ट अँड ऑल दी ज्वेलर्स फ्रॉम पुणे सिटी, गुड इव्हनिंग टू एव्हरीबडी. More than 160 staff members attended this seminar. Now today's function is purely for the jewelers. SGL, under the baby of a when they have passed 1 decade, 14 to 15 years they are old. पण या 14-15 वर्षामध्ये SGL संपूर्ण भारतात 19 सेंटर उभी करून जी एक प्रगती केली आहे ती खरोखरच एक म्हणजे कौतुकास्पद आहे. याच्या व्यतिरिक्त लंडन आहे, युरोप आहे, सौदी आहे, अनेक ठिकाणी त्यांच्या ब्रांचेस आहेत. आजच्या जमान्यामध्ये इट हैज बिकम नेसेसरी, आप कहेंगे तो बहुत ही जरूर आवश्यक हो गई है कि नाउ ईच एंड एवरी